ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। जलसमाधीसाठी नदीमध्ये उडी घेणारे दोन्ही आंदोलक सापडलेत। दोन्ही आंदोलक हे जिवंत सापडलेत। मच्छीमारांच्या तराफ्यावरती दोघेही झोपलेल्या अवस्थेत सापडले असून पुलावरून 2 किलोमीटर अंतरावरती नदीच्या काठावरती हे दोघे जण सापडलेत। आता या दोघांनी खरंच उडी मारली होती का केवळ स्टंटबाजी होती हे पोलीस तपासात समोर येईल। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीमध्ये दोघांनी उडी मारल्याची जी चर्चा होती ती अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा संगम इथे या दोघांनी नदीत उडी मारल्याची चर्चा होती आणि दोघांचा काल संध्याकाळपर्यंत शोध सुरू होता। प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे या दोघांनी नदीमध्ये उडी मारल्याची चर्चा होती। नदीकाठी चिठ्ठी आणि चपला सापडल्या होत्या। धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश केला जावा या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि दखल न घेतल्यामुळे दोघांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता। आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे। या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।